नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजेनी देवाची या. संत आदिशक्ती मुक्ताबाई क्षेत्र आणि या मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्या संस्थांमध्ये कार्यरत असणारे सर्वच्या सर्व विश्वस्त, त्याचप्रमाणे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वांचे आवडते नाना, ते चिटणीस मी मुद्दा म्हटलं नाही, कारण ते चिटणीस आहे असं आम्हाला वाटतच नाही. ते उगीच त्यांना उपाधी लावल्यासारखे. नाना हे सर्वांच्या आईसारखे सर्व विद्यार्थ्यांना. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच्या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे थोर उपासक, साधक, सर्वांना मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे अध्यापक आत्माराम बाबा, त्याचप्रमाणे इतरही सर्वच्या सर्व वारगजे महाराज असतील किंवा भजन शिकवणारे आपले सर्वांचे आवडते राम महाराज, गरड बाबा, परमेश्वर महाराज सांगितलं ना, त्यांचं नाव नको घ्यायला म्हणून मी भजन शिकवणारे म्हटलं. आणि मला पण विस्मरण व्हायला लागलं तुमच्यासारखं दादा. असो, या ठिकाणी मला सांगितलं की आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद देण्याची माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही, परंतु खरोखर मंदार आणि इतर काही 4थ्या वर्षांचे विद्यार्थी यांनी आग्रह केला. तसं काही ध्यानीमनीही नव्हतं येण्याचं. आणि त्यानंतर आमचे नाना म्हटले नाही तुम्हाला यावंच लागेल. त्यांचं रिझर्वेशन होतं ते त्याने कॅन्सल केलं. म्हटलं आपण गाडीनं जाऊ तुमच्यासाठी. आणि काय आकर्षण असेल मुक्ताई मातेचं की त्यांनी बरोबर आम्हाला या ठिकाणी खेचून आणलं. आणि इथलं हे वातावरण पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की इथून आता परत जाऊच नाही. कारण इथे निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, जशी आळंदीला ज्ञानोबारायांच्या समाधीस्थळाने पवित्र झालेलं जे ठिकाण आहे, तिथून जशी चैतन्याची ऊर्जा निर्माण होते, तशाच प्रकारची ऊर्जा या स्थळामध्ये निर्माण झालेली जाणवते. त्यासाठी अनुभव घेणारे पाहिजे फक्त त्याचा. आणि मला या ठिकाणी येण्याचं खरोखर सद्भाग्य प्राप्त झालं. सर्वच्या सर्व 4थ्या वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी आले. त्यांना द्यावेत तितके धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर त्यांना धन्यवाद देण्यात काही तात्पर्य नाही, त्यांचं भाग्य म्हणून त्यांना इथे यायला मिळालं. त्याच्यामुळं धन्यवाद द्यायचं सुद्धा काही काम नाही. कारण काही ठिकाणी असे असतात की त्या ठिकाणी कोणी बोलवलं नाही तरी सुद्धा गेलं पाहिजे. काही ठिकाणं अशी असतात तिथं बोलवलं तरी जाऊ नये. पण संतांच्या चरणाजवळ जायचं असेल तिथं बोलवण्याची काही आवश्यकता नाही. निमंत्रण देण्याची सुद्धा काही गरज नाही. आपण होऊन तिथं गेलं पाहिजे. कशासाठी? स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही इथे आलात. पुढच्या वर्षी पण याल मला निश्चित खात्री आहे. नानांनी सांगितलं की मी कीर्तन करत असेल तर पुढच्या वर्षी आम्ही येऊ. आता मी कीर्तन करेल का नाही करेल हे मी काही सांगू शकत नाही, पण मी जर जिवंत राहिलो पुढच्या वर्षी तर निश्चित नाना तुमच्या कीर्तनाला मी हजर राहील. असो, आणखीन एक गोष्ट मला सहज आठवली की आता हा कार्यक्रम सतत चालू राहिला पाहिजे. या वर्षाची जी 4th वर्षाची मुले आहेत ती तर येतीलच, यात काही विशेष नाही. पण पुढच्या वर्षी सुद्धा जी 4थ्या वर्षाची मुलं आहेत, नाना पण आम्ही पण त्यांना प्रेरणा करू की तुम्ही या ठिकाणी जा.
आणि असा काही कालावधी लोटल्याच्या नंतर मला वाटतं की आळंदीवरून 4थ्या वर्षाचे विद्यार्थी बोलवण्याची आपल्यावर वेळच येऊ नये. त्याच्यासाठी आपल्याकडेच विद्यार्थी तयार झाले पाहिजे. पूर्वीचा एक काळ होता, असं म्हणतात की त्यांचे सर्वच्या सर्व विद्यार्थी 15-14 श्रीराम महाराजांनी वैकुंठवासी विद्यार्थी घडवले, कीर्तनकार घडवले फार छानपैकी. होईल ना याच्यानंतर सुद्धा पुन्हा. हा पहिला नाही आणि शेवटचा पण नाही. तर मी सांगत होतो की आळंदीचे तर येतीलच, आलंच पाहिजे त्यांनी मुक्ताईच्या दर्शनाला यावं त्यांनी, पण त्यांना बोलवावं लागू नये आपल्याला. त्यासाठी इथे विद्यार्थी तयार झाले पाहिजे. पूर्वी जसे आता त्यांना विद्यार्थी नाही म्हणतायत, ते महाराज झाले मोठे, पण विद्यार्थी इथं राहिले पाहिजे, घडवले पाहिजे. तशी विद्यार्थ्यांना घडवण्याची तुमच्याकडे पात्रता आहेच आहे. तुम्ही फार मोठे आहात, श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच्यासाठी काही मदत लागली तरीसुद्धा आम्ही तुम्हाला करू. म्हणून नाना पण सकाळी बोलता बोलता कोणाला तरी म्हटले, मला वाटतं अध्यक्षांनाच म्हटले, की इथे विद्यार्थी ठेवा तुम्ही, कारण हा परिसर इतका छान आहे, फार सुंदर आहे, अभ्यासाचं चांगल्या प्रकारचं वातावरण आहे इथे. तुम्ही शाळेतले विद्यार्थी ठेवा किंवा जिज्ञासू जे विद्यार्थी आहेत. आता संस्थेतून हे विद्यार्थी सुटले, कुठंतरी इकडे तिकडे जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते की आपण ज्ञानेश्वरी पाठ करावी, गाथा पाठ करावी, काही अध्ययन करावं. अशा विद्यार्थ्यांची कुठे व्यवस्था होत नाही. आणि अशा सुंदर रम्य पवित्र स्थळाच्या ठिकाणी जर त्यांची व्यवस्था झाली तर ज्ञानेश्वरी गाथा पाठ करणारे जर तुम्ही व्यवस्था करू शकत असाल तर असे विद्यार्थीसुद्धा इथे राहू शकतील. आणि तुम्ही करावी अशी व्यवस्था, अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. त्यानिमित्ताने सुंदर अशा प्रकारचं वातावरणसुद्धा तयार होऊन जाईल. कारण हे जे तुम्ही वातावरण तयार केलेलं आहे हे अखंड टिकलं पाहिजे आणि त्याची खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. आपला हा जो संप्रदाय आहे याच्यावर अनेक लोकांनी आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे तुमच्याकडे आहे की नाही परिस्थिती मला माहीत नाही, पण मला जागोजागी ऐकायला मिळतं आमका संप्रदाय आला आणि वारकरी संप्रदायाच्या बऱ्याच लोकांनी माळा काढल्या आणि त्या संप्रदायाची दीक्षा घेतली. सध्या अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण संप्रदायाशी एकनिष्ठ असलं पाहिजे, कर्तव्यदक्ष असलं पाहिजे. या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याची आपल्या प्रत्येकावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. इतर धर्माचे लोक बघा, तुम्हाला नमाज पडायला निघाले की ते टोपी घालूनच जाणार. आपल्याने टोप्या काढून टाकल्यात. आपल्याला आपला अभिमान असला पाहिजे आपल्या संप्रदायाचा जो वेश आहे त्या वेशाचा अभिमान असला पाहिजे. गळ्यामध्ये माळ दुसऱ्याला दाखवण्याची आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. उलट आपण मिरवलं पाहिजे ती भूषणं. गंध कसं काय लावायचं आता हे नाही वाटलं पाहिजे आपल्याला. म्हणून आपण आपलं जे कार्य आहे हे कार्य संतांनी, आपण फार भाग्यवान आहोत की संत आपल्या अगोदर अवतरित होऊन गेले. जर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताबाई, नामदेव महाराज, निळोबाराय हे संत जर आपल्या नाथ महाराज आपल्या अगोदर होऊन गेले नसते तर हा इतका सोपा मार्ग आपल्याला कोणी सांगितला नसता. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. हे संतांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, हा जो भक्तीचा मार्ग आहे, सोपा सर्वांच्या उद्धाराचा मार्ग आहे, हे प्रत्येकाकडे पोचवण्याचं आपलं कार्य आहे आपण. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगतो की आपण खूप मोठं भाग्यवान आहोत की आमच्यासाठी सांगतो की याच्यासाठी भाग्यवान आहोत की आम्हाला संस्थेमध्ये शिक्षक म्हणून शिकवायची संधी मिळाली म्हणून भाग्यवान नाही, तर जोग महाराजांच्या परंपरेचं पायीक होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं म्हणून आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. असो, मला या ठिकाणी बोलवलं, 2 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.